आपल्यापैकी प्रत्येकाला चांगलं आरोग्य हवं असतं, नाही का? पण आजच्या धावपळीच्या आयुष्यात चुकीच्या सवयी आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे आपण स्वतःचं नुकसान करत आहोत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार 195 देशांपैकी भारताचा क्रमांक 145व्या स्थानी आहे आरोग्याच्या बाबतीत. म्हणजे आपण काहीतरी चुकतोय, नाही का? तर आजच्या व्हिडिओत आपण अशा 10 सर्वसामान्य हायजीनच्या चुका पाहणार आहोत ज्या आपलं आरोग्य बिघडवतात, आणि त्यावर उपाय काय आहेत हेही जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. पहिली चूक म्हणजे ब्रशवर जास्त टूथपेस्ट घेणे. बऱ्याच लोकांना वाटतं की ब्रशवर जास्त टूथपेस्ट लावली की दात जास्त स्वच्छ होतात, चकाकतात आणि कॅव्हिटीपासून वाचतात. टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये सुद्धा ब्रशवर लांबच लांब टूथपेस्ट दाखवतात. त्यामुळे हे समजणं स्वाभाविक आहे. पण खरं सांगायचं झालं तर ही सवय तुमचं नुकसानच करत असते. टूथपेस्ट जास्त लावली की आपल्याला फोम जास्त वाटतो आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण दात स्वच्छ केले. पण प्रत्यक्षात ते फक्त भ्रम असतो. टूथपेस्टमध्ये सोडियम फ्लोराईड आणि प्रोपिलिन ग्लायकोल यांसारखे केमिकल्स असतात. सोडियम फ्लोराईड म्हणजे काय माहितीये? उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषामध्ये सुद्धा हे केमिकल असतं. अगदी थोड्या प्रमाणात वापरल्यास ते दातांच्या सुरक्षेसाठी ठीक आहे, पण दररोज त्याचा अतिरिक्त वापर केल्यास हिरड्या सडणं, दात कमजोर होणं आणि दातांचा नैसर्गिक पांढरटपणा कमी होणं हे धोके वाढतात. बरं, हे माहीत असूनही अनेक लोक ब्रशवर अर्धा इंच टूथपेस्ट लावतात आणि त्यांना वाटतं की यामुळे दात झकास होतील. पण अशा सवयीमुळे हळूहळू हिरड्यांमध्ये सूज, रक्त येणं आणि सेन्सिटिव्हिटी वाढणं सुरू होतं. उपाय काय? रोज फक्त वाटाण्या एवढी टूथपेस्ट घ्या. हो, अगदीच एवढीच पुरेशी आहे दात स्वच्छ ठेवण्यासाठी. जास्त लावलीत तर स्वच्छता नाही, उलट नुकसानच होईल. हात न धुता चेहरा स्पर्श करणं. सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा काही वेळाने आपोआप हात चेहऱ्यावर जातो. कपाळ खाजवणं, डोळा चोळणं, गालावर हात फिरवणं हे सगळं आपण नकळत करत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, रात्रभर झोपेत आपले हात शरीराच्या वेगवेगळ्या भागांना लागलेले असतात आणि ते हात धुतल्याशिवाय चेहऱ्याला लावले तर त्या हातांवर असलेले बॅक्टेरिया, घाण आणि तेल सगळं चेहऱ्यावर पोहोचतं. त्यामुळेच मग पिंपल्स, ब्लॅकहेड्स, त्वचेला डाग असे त्रास सुरू होतात. चेहऱ्याची चमक जाते आणि त्वचा निस्तेज होते. यावर उपाय काय? सोपं आहे. झोपेतून उठल्यावर, बाहेरून घरी आल्यावर किंवा एखादी कामं करून झाल्यावर हात नीट धुवा. मगच चेहऱ्याला स्पर्श करा. फक्त पाणी नाही, साबणाने स्वच्छ धुवा. म्हणजे हातांवरचे किटाणू निघून जातील. ही एक साधी सवय तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही टिकवून ठेवू शकते. फ्रीजमधलं थंड पाणी पिणं. खरं सांगा, उन्हाळा आला की आपण कितीदा फ्रीज उघडून बाटली काढतो आणि ग्लासभर थंडगार पाणी घशात घालतो. तेव्हा वाटतं, आहा, काय फ्रेश वाटलं. पण खरं काय होतंय शरीरात? फ्रीजमधलं पाणी एकदम थंड असतं आणि ते आपल्या शरीराच्या नैसर्गिक तापमानाशी बिलकुल जमत नाही. आपण थंड पाणी प्यायल्यावर शरीराला ते पुन्हा गरम करावं लागतं. यासाठी आपली पचनसंस्था खूप मेहनत करते, त्यामुळे पचनक्रिया मंदावते. आयुर्वेदात तर स्पष्ट सांगितलं आहे की थंड पाणी पिल्याने वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचा असंतुलन होतो आणि हेच असंतुलन आजारांना दार उघडून देतं. शिवाय सतत थंड पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. सर्दी, घसा दुखणं, अपचन, ॲसिडिटी असे प्रॉब्लेम्स वाढतात. म्हणून काय करायचं? फ्रीजमधलं एकदम थंड पाणी थोडं टाळायचं. त्याऐवजी रूम टेम्परेचरच पाणी, म्हणजे ना फार थंड ना फार गरम, हे पचनासाठी आणि एकूण तब्येतीसाठी सर्वोत्तम असतं. थंडगार वाटतं म्हणून थंड पाणी प्यायला जसं छान वाटतं तसंच शरीराचं नुकसानही होतं. हे लक्षात ठेवा. जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं. आपण सगळेच कधी ना कधी ही चूक करतो. जेवण झालं आणि लगेच भरभरून पाणी प्यायला घेतलं. पण ही सवय आपलं पचनतंत्र पूर्ण गडबड करते. जेवताना आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या काही डायजेस्टिव्ह ज्यूस तयार होतात, जे अन्न पचवण्याचं काम करतात. पण आपण लगेच पाणी प्यायल्यावर हे ज्यूस पातळ होतात, म्हणजेच त्यांची ताकद कमी होते. मग काय? अन्न नीट पचत नाही, पोषक तत्व शरीरात शोषली जात नाहीत आणि मग सुरू होतो प्रॉब्लेम. अपचन, पोट फुगणं, ॲसिडिटी, कधीकधी मळमळ सुद्धा. बघा ना, असं वाटतं पाणी प्यायल्याने काय होतंय, पण ही छोटी सवय रोजच्या शरीरक्रियेला मोठा फटका देते. उपाय काय? जेवल्यानंतर किमान 30 मिनिटं पाण्यापासून लांब राहा. अगदी प्यायचंच असेल तर फक्त 1 ते 2 छोटे घोट घ्या. तेवढंच पुरेसं आहे. थोडं संयम ठेवा आणि पचनसंस्थेला नीट काम करू द्या. ब्रश वेळेवर बदलत नाही. बरं सांगा, शेवटचा ब्रश कधी बदललात? बऱ्याच लोकांची सवय असते तो ब्रश वापरत राहायचा जोपर्यंत तो चक्क केस गळून सपाट होत नाही. पण हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खरंच धोकादायक आहे. तुम्हाला माहिती आहे का, एका जुन्या ब्रशवर हजारो जंतू जमा होतात. हो,
अगदी खरं आहे. जेव्हा आपण रोज त्याच ब्रशने दात घासतो तेव्हा हे जंतू पुन्हा पुन्हा तोंडात जातात आणि मग सुरू होतो इन्फेक्शनचा खेळ. हिरड्या सुजणं, दुर्गंधी येणं, कधी कधी तर बॅक्टेरिया दातांच्या मुळांपर्यंत पोचतो. आता विचार करा, 30 ते 40 रुपयांचा ब्रश वाचून आपण किती मोठं नुकसान करून घेतोय. म्हणून एक सिंपल रूल लक्षात ठेवा. दर 6 महिन्यांनी ब्रश बदला. स्वच्छ ब्रश म्हणजे स्वच्छ दात आणि चांगलं आरोग्य. थोडं लक्ष द्या. दात तुमचं सौंदर्य आहे आणि हसणं तर अजूनच खुलवून टाकतं ना. श्वास घेण्यावर लक्ष न देणं. हो, श्वास घेणं इतकं बेसिक की आपल्याला वाटतं ह्यात काय चुकायचं त्यात. पण खरं सांगू का, आपल्यापैकी बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने श्वास घेतात, तोही पूर्ण लक्ष न देता. बहुतेक लोक फक्त छातीपर्यंत श्वास घेतात. त्याला म्हणतात शॅलो ब्रीथिंग. त्यात फुफ्फुसं पूर्ण क्षमतेने वापरली जात नाहीत आणि मग शरीरात ऑक्सिजनची मात्रा कमी राहते. परिणाम काय? थकवा जाणवतो, मेंदूला फ्रेश वाटत नाही, स्ट्रेस वाढतो आणि लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. आपण इतकी वर्ष श्वास घेत आलोय, पण योग्य श्वास घेणं ही कला आहे जी बहुतेक जण विसरतात. उपाय काय? दररोज फक्त 5 मिनिटं बाजूला काढा, डोळे बंद करा आणि एक मोठा खोल श्वास घ्या. नाकाने आत हळूच पोटापर्यंत आणि मग तितक्यात शांतपणे बाहेर सोडा. हे केल्याने फक्त शरीरच नाही तर मन सुद्धा शांत होतं, स्ट्रेस कमी होतो, झोप सुधारते आणि एक वेगळाच फ्रेशनेस वाटतो. श्वास म्हणजे जीवन आणि त्याकडे लक्ष दिलं तर तुमचं आयुष्य खरंच बदलू शकतं. मोबाईल साफ न करता सतत वापरणं. आजचं जग मोबाईलशिवाय चालतच नाही. आपण उठल्यावर पहिलं बघतो ते मोबाईल, झोपायच्या आधी शेवटचं बघतो ते पण मोबाईल. पण एक गोष्ट विचार करा, आपण मोबाईलला दिवसात किती वेळा हात लावतो? कधी टॉयलेटमध्ये, कधी बसमध्ये, कधी जेवताना, आणि एकदाही स्वच्छ करत नाही. एका संशोधनानुसार मोबाईलच्या स्क्रीनवर टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया असतात. ऐकूनच अंगावर काटा आला ना? हेच बॅक्टेरिया मग आपल्या हातातून चेहऱ्यावर, डोळ्यात, तोंडात जातात आणि मग सुरू होतो आजारांचा खेळ. सर्दी, ताप, डोळ्यांना इन्फेक्शन, पिंपल्स, त्वचेचे प्रॉब्लेम्स. मोबाईल आपल्याला हवाच आहे, पण त्याची सफाई सुद्धा तेवढीच गरजेची आहे. त्यामुळे रोज एकदा तरी मोबाईल स्क्रीन, कव्हर आणि बटणं सौम्य सॅनिटायझर किंवा मायक्रोफायबर कापडानं स्वच्छ करा. बाहेरून आल्यावर किंवा टॉयलेटमधून आल्यानंतर मोबाईल वापरण्याआधी हात धुणं विसरू नका. ही एक छोटी सवय पण तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप मोठी भूमिका बजावते. एकाच टॉवेलचा वापर सगळ्या कामांसाठी करणं. बरं, तुम्ही रोज आंघोळीनंतर जो टॉवेल वापरता तोच टॉवेल तुम्ही केस पुसायला, चेहरा पुसायला आणि इतरांना पण वापरायला देता का? टॉवेल ओलसर असतो आणि त्यात बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे त्याच टॉवेलने शरीर, चेहरा आणि डोळ्याजवळ पुसताना जंतू त्वचेशी संपर्क साधतात. यामुळे फंगल इन्फेक्शन, पुरळ आणि त्वचेशी संबंधित इतर त्रास होऊ शकतात. कधी कधी डोळ्यांत इन्फेक्शन होण्यामागेही हाच टॉवेल असतो आणि केसगळतीचं कारण सुद्धा अशा अशुद्ध टॉवेलमध्ये दडलेलं असतं. उपाय काय? प्रत्येकाने वेगळा टॉवेल ठेवावा आणि प्रत्येक कामासाठी वेगवेगळा टॉवेल वापरावा. टॉवेल आठवड्यातून 2 वेळा धुवा आणि नीट वाळवा. जर टॉवेल ओलसर असेल तर तो बॅक्टेरियांचं घर बनतो. पाण्याची बाटली साफ न करता वापरणे. आपल्यापैकी अनेक जण एकच पाण्याची बाटली आठवड्याभर, कधी कधी महिनाभर वापरत असतात, ती पण न धुता. बाहेरून स्वच्छ दिसली म्हणून ती आतून पण स्वच्छ असेल असं नाही. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये वेळेनुसार बॅक्टेरिया आणि फंगस जमा होऊ लागतात आणि हेच पाणी आपण पुन्हा पुन्हा प्यायला घेतो. मग सुरू होतात पोटदुखी, मळमळ आणि फूड पॉइझनिंग सारखे त्रास. थोडक्यात स्वच्छ दिसणारी बाटली ही कधी कधी आजारांचं कारण ठरते. त्यामुळे पाण्याची बाटली दररोज साबणाने धुवा आणि आठवड्याला एकदा तरी गरम पाण्याने निर्जंतुक करा. अतिप्रयोग झालेल्या प्लास्टिक बाटल्या वेळेवर बदलून टाका. आरोग्य त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. जेवण झाल्यावर लगेच झोपणे. जेवण झालं आणि लगेच बिछाण्यात जायचं असं आपल्यापैकी किती जण करतात? ही एक मोठी चूक असू शकते. जेवणानंतर आपली पचनक्रिया सुरू असते आणि शरीराला जेवण पचवण्यासाठी वेळ लागतो. जर आपण लगेच झोपलो तर पचनक्रिया मंदावते आणि अन्न पचण्यास कठीण होतं. यामुळे पोट फुगणं, अपचन, ॲसिडिटी आणि मळमळ वाढू शकते. त्याचवेळी जेवणानंतर लगेच झोपल्यामुळे वजन वाढण्याचा धोका देखील वाढतो. त्यामुळे जेवणानंतर कमीत कमी 30 मिनिटं झोपू नका. यामुळे पचनक्रिया नीट होईल आणि शरीराला आराम मिळेल. थोडं फेरफटका करा किंवा हलका वॉक करून पाचन प्रक्रियेची मदत करा. आशा आहे की तुम्हाला ह्या टिप्स उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच अशाच मस्त माहितीसोबत. तोपर्यंत सावध रहा आणि निरोगी रहा.